नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे शौचालयाची देखरेख व दुरुस्तीसाठी महानगरपालिकेने विविध ठेकेदार नेमले आहेत. त्यापैकी 6 सेंट कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला अनेक शौचालय देण्यात आले. त्यापैकी काश्मीराच्या माशाच्या पाडा या ठिकाणी असलेलं हे शौचालय, जिथे 37 सीट आहेत आणि प्रत्येक सीट मागे 70 रुपये दिवसाला दिले जातात. त्याप्रमाणे दिवसाचे 2500 आणि महिन्याचे 77,000 रुपये होतात. तरी देखील ठेकेदाराने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुरुस्तीची कामे केलेली नाही. तसेच या शौचालयामध्ये कुठल्याही प्रकारचं पाण्याचं व्यवस्था नाही आहे आणि पाण्याचं जे प्लंबिंग काम करायचं होतं ते देखील ठेकेदाराने केलेलं नाही. याच्यामध्ये फक्त महिन्याला येणारे पैशांमधून फक्त जे काही ते सफाई कर्मचारी आहेत त्यांना फक्त महिन्याला 9 ते 10,000 रुपये, जास्तीत जास्त 15,000 रुपयापर्यंत पगार दिला जातो. आता या ठिकाणी मी जेव्हा बातमी करण्यासाठी आलो त्यावेळी एक शौचालय वापरण्यासाठी येथील नागरिक आले. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या सर्व शौचालयाची कशी परिस्थिती आहे आणि दररोज दैनंदिन दिवसामध्ये हे जेव्हा शौचालय वापरतात तेव्हा त्यांना काय या ठिकाणी एक्सपीरियंस येतो ते आपण जाणून घेऊया. आपका नाम बताइए. अभिषेक यादव. आप यहाँ रेगुलर आते हो यूज़ करने के लिए? जी कैसे लगता है आपको ये यहाँ साफ़ सफाई होती है आप जब भी आते हो? बाथरूम में पानी वगैरह होता है? जी, पानी तो हम लेके आते हैं, साफ सफाई मतलब हफ्ते में 1-2 बार होता है, 2 बार, 1 से 2 बार होता है। अच्छा, तो जब भी आप आते हो तो यहाँ पे जो अंदर का सीट होता है, जो बाथरूम होता है, वो साफ़ होता है क्या? साफ होता है, दोपहर के टाइम में बच्चे आते हैं तो ये सब कर देते हैं। यहाँ पे अभी कम से कम मैं देख रहा हूँ 10 से 15 यहाँ पे बाथरूम है. ये सारे बाथरूम साफ़ है? सबका सब साफ़ है, आपको दिख रहा है? नहीं, सबका सब तो नहीं है, अभी कल ही हुआ था साफ, फिर आके सब दिख रहा है सामने आप लोगों को। अभी बोलना क्या है? तर जसं की आपण पाहिलं की इथे कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही आहे आणि तसेच इथे मी तुम्हाला याच ठिकाणी जे बाथरूम आहे ते दाखवतो. तर तुम्ही हे जे पहिलं बाथरूम आहे ते अत्यंत घाण अवस्थेत आहे आणि जसं की तुम्ही पाहू शकता हा जो दुसरा बाथरूम आहे याचा जो दरवाजा आहे तो दरवाजाच इथे काढण्यात आला आहे. ठेकेदाराला जो महापालिकेने ठेका दिला आहे त्याच्यामध्ये ठेकेदाराला शौचालयातील जे काही दुरुस्ती कामे ते करायचे आहेत, किरकोळ दुरुस्ती आहे ती देखील ठेकेदाराने केलेली नाही आणि हे जे शौचालय याचे दरवाजे देखील लावलेले नाही आहेत. काही शौचालयांमध्ये तर दरवाजांची अवस्था बिकट आहे, मात्र इथे दरवाजे चांगले आहेत तरी देखील या ठिकाणी स्वच्छता काही दिसून येत नाही. दिवसेंदिवस जे काही ठेकेदाराला पैसे मिळत आहेत तो ठेकेदार सर्व पैसे स्वतःच्या खिशात घालत आहे आणि त्यापैकी या सर्व याच्यामध्ये खर्च करत नाही आहे. आता तुम्ही पाहू शकता हा जो बाथरूम आहे याचा जो सीट आहे म्हणजे बाथरूमचा सीट आहे तो तुटलेला आहे. तर याची दुरुस्तीच ठेकेदाराकडून केली गेली नाही. इथे जे काही जेवढ्या सीट्स आहेत त्या सर्व सीट्समध्ये अशाच प्रकारे तुम्हाला जे काही पाहायला मिळेल. आता हा सीट आहे या ठिकाणी पण बघा तुटलेल्या अवस्थेत आहे. हा लोकांकडून वापरला जात नाही आणि याचे पैसे 70 रुपयेप्रमाणे प्रत्येक दिवसाचे 70 रुपयेप्रमाणे ठेकेदार घेत आहे, पण ठेकेदार याची दुरुस्ती करत नाही. म्हणजे महापालिकेचा जे काही निधी आहे तो भ्रष्टाचारमध्ये ठेकेदार आपल्या खिशात घालत आहे आणि महानगरपालिका पैसे देताना या बाथरूममध्ये त्यांनी दुरुस्ती केली आहे की नाही याची शहानिशा न करताच त्याला पैसे देत आहे. कारण की गेल्या अनेक दिवसांपासून हे बाथरूम असंच प्रकारे तुटलेल्या अवस्थेत आहे आणि ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारची दुरुस्ती केली गेली नाही. आता याच बाथरूमची बाहेरून आणि आतमधली जी काय अवस्था आहे ती तुम्हाला मी दाखवतो.